उन्हाळ्यात कोथिंबिरीचे दर चांगलेच भडकतात, त्यामुळे योग्य नियोजन केल्यास याच कोथिंबिरीतून तुम्ही बक्कळ नफा घेऊ शकता। कोथिंबिरीची लागवड आणि व्यवस्थापन कसं करायचं जाणून घेऊया। कोथिंबिरीची लागवड वर्षभर करता येते। हे पीक कोणत्याही हंगामात घेता येतं। कोथिंबिरीला लागणारं हवामान मध्यम असावं लागतं। जास्त ऊन आणि जास्त थंडीचा कोथिंबिरीवर विपरीत परिणाम होऊ शकतो, त्यामुळे हे पीक आंतरपीक म्हणून घेणं योग्य आहे। कोथिंबीर ही कुठल्याही पदार्थासोबत वापरता येते, म्हणून हिची मागणी सुद्धा तेवढीच आहे। या पिकाच्या लागवडीसाठी हलक्या ते भारी अशा कोणत्याही जमिनीची निवड करता येते, मात्र त्यासाठीच्या जमिनीत भरपूर सेंद्रिय पदार्थ आणि पाण्याचा निचरा असावा लागतो। कोथिंबिरीच्या सुधारित जातींमध्ये पंत हरितम्या, लांब CM 246, V1, V2, ग्वाल्हेर नंबर 5356 आणि कोइंबतूर 1 यांचा समावेश होतो। कोथिंबिरीच्या पिकाची लागवड 15 ते 20 दिवसांच्या अंतराने करावी। पेरणीपूर्वी धणे हळूहळू फोडून त्यातील बियांना वेगळं करावं। उगवण लवकर होण्यासाठी बियाणं 12 तास पाण्यात ठेवावं। 12 तास गोणपाटात उबदार ठेवून नंतर पेरावं। अशा बिया 8 ते 10 दिवसात उगवतात। या पिकाच्या उत्पन्नासाठी हेक्टरी 60 ते 80 किलो बियाणं लागतं। या पिकाची एकंदर मागणी आणि पुरवठा लक्षात घेता यात मिळणारा नफा स्थिर आहे, त्यामुळे हे पीक एखाद्या पिकासोबत घेतलं तर दुप्पट नफा मिळू शकतो। मशागतीच्या वेळी जमिनीत 15 ते 20 गाड्या शेणखत टाकावं, जेणेकरून जमीन अधिक उपजाऊ आणि भुसभुशीत बनते। रोगांपासून बचावासाठी बी उगवल्यावर 15 ते 20 दिवसांनी हेक्टरी 40 किलो नत्र द्यावं। त्यानंतर 20 ते 25 दिवसांनी 100 लिटर पाण्यातून 250 ग्रॅम युरिया मिसळून 2 फवारण्या कराव्यात। यामुळे पिकांवरील रोगाचा प्रादुर्भाव रोखता येतो। उन्हाळ्याच्या दिवसात दर 4 ते 5 दिवसांनी पाणी द्यावं। पिकाच्या योग्य वाढीसाठी तणांचा बंदोबस्त करून जमीन भुसभुशीत ठेवावी। कोथिंबिरीची काढणी 15 ते 20 सेंटीमीटर वाढ झाल्यावर कोवळी असताना करावी। फुलं येण्यापूर्वी पिकाची काढणी करावी। पिकाचं उत्पादन 30 ते 35 दिवसात मिळतं। कोथिंबिरीचं उन्हाळ्यात 6 ते 7 टन प्रति हेक्टरी उत्पादन मिळतं, तर यात बियांचं उत्पादन 1 टन इतकं मिळतं। कोथिंबीर हे कमी वेळात जास्त नफा मिळवून देणारं पीक आहे। उन्हाळ्याच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये कोथिंबिरीचं पीक शेतकऱ्यांसाठी नफ्याचं कारण बनेल यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।